नमस्कार. श्री शिवलीलामृत अध्याय 2. परिवर्तनाची रात्र, महाशिवरात्र. श्री गणेशाय नमः. कवी श्रीधर म्हणतात, भगवान शिवशंकराच्या नित्यस्मरणाने शिवभक्तांचे सदैव कल्याणच होते. त्याला नाना सुखे आणि मोक्ष मुक्ती सुद्धा प्राप्त होते. हे शिवनामस्मरण मग जाणतेपणाने घडलेले असो किंवा अजाणतेपणाने घडलेले असो, त्याची फलप्राप्ती उपासकाला नक्कीच मिळते. शिवनामा इतकेच शिवदर्शनालाही फार मोठे महत्व आहे. शिवाच्या प्रातःकालच्या दर्शनाने रात्री घडलेली, दुपारच्या दर्शनाने पूर्वजन्मीच्या महादोषांची आणि सायं दर्शनाने सप्तजन्मीच्या पापांचा नाश होतो. प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी ही तिथी भगवान शिवास फार प्रिय आहे. तिलाच शिवरात्र असे म्हणतात. तर माघ महिन्यामधील शिवरात्रीला महाशिवरात्र असे म्हणतात. या महाशिवरात्रीचे महत्व सांगणारी महर्षी व्यास यांनी सांगितलेली कथा निवेदन करताना सूत म्हणतात, विंध्य पर्वताच्या परिसरात राहणाऱ्या एका व्याधाकडून प्राणीमात्रांच्या हत्येची अनेक पापे घडली होती. महाशिवरात्रीला हा व्याध म्हणजेच शिकारी हा नेहमीप्रमाणे शिकार करण्यासाठी निघाला. तेव्हा त्याला अरण्यामध्ये एक सुंदर सुशोभित आणि शृंगारलेले सजवलेले शिवमंदिर दिसले. त्या शिवमंदिरात अनेक भाविक भक्त हे शिवलिंगाची मनोभावे पूजा करीत होते, शिवदर्शन घेत होते, शिवनामाचा गजर करीत होते. पण या शिकाऱ्याला त्याचे काय? उलट शिवलिंग रूप पाषाणाचे पूजन करणारे, हर हर शिव शिव म्हणणारे हे सर्व लोक त्या शिकाऱ्याला वेडे वाटले. त्या लोकांना मूर्ख मानून उपहासाने शिव शिव असे म्हणत तो शिकारी पुढे निघून गेला. त्याने भक्तिभावाने दर्शनही घेतले नाही का अनन्य शरणागत भावाने साधे शिवनामही घेतले नाही. त्या दिवशी तो शिकारी वनात खूप फिरला, भटकला, पण त्याला काही शिकार मिळाली नाही. उलट श्रम घडले, त्यातच उपास घडला. संध्याकाळी तो शिकारी तलावाकाठी आला. तेथीलच एका वृक्षावर चढून बसला आणि तो शिकारीची वाट पाहत बसला. सहज काहीतरी चाळा म्हणून तो त्या वृक्षाची एक एक पाने तोडून खाली टाकू लागला. तसेच त्या शिवमंदिरात ऐकलेले ते शिव शिव हे नाम मनोमन घेऊ लागला. त्याला माहीत नव्हते, पण तो शिकारी जी बिल्व वृक्षाची पाने तोडून खाली टाकत होता, ती पाने नेमकी त्या वृक्षाखाली ब्रह्मदेवाने स्थापन केलेल्या एका शिवलिंगावर पडत होती. त्या शिकाऱ्याला ठाऊक नव्हते. त्याला कळत नसले तरी त्याच्या हातून शिवनामस्मरण आणि शिवपूजन घडत होते आणि हळूहळू तिकडे त्याच्या पापाचा क्षय होत होता. हळूहळू रात्र वाढत गेली. रात्रीच्या पहिल्या प्रहरात एक हरिणी पाणी पिण्याच्या निमित्ताने तलावाकाठी आली. तिला पाहता शिकाऱ्याने तिच्यावर नेम धरून बाण रोखला. तेव्हा अचानकपणे मनुष्यवाणीप्रमाणे ती हरिणी म्हणाली, हे व्याधा, थांब, बाण सोडू नकोस. मी गर्भवती आहे. या अवस्थेत तू मला बाण मारलास तर तुला माझ्या हत्येबरोबरच गर्भहत्येचे पाप लागेल. मला जाऊ दे. मी बाळाला जन्म देते आणि सकाळी परत येते. त्या हरिणीचे ते तसे बोलणे ऐकून व्याधाला मोठे नवल वाटले. व्याधाच्या एका जिज्ञासू प्रश्नाचे उत्तर देताना त्या हरिणीने आपली पूर्वकथा त्याला सांगितली. आपण आपल्या सख्या अन दैत्य यांना कुणाच्या शापाने ती मृग योनी प्राप्त झाली, त्या योनीतून त्यांचा उद्धार केव्हा होणार, हा सर्व वृत्तांत सांगितला. ते ऐकून व्याध विचारात पडला. ती हरिणी परत येण्याचे वचन देऊन निघून गेली. हातची शिकार जाऊनही शिकाऱ्याला मात्र फारसे वाईट वाटले नाही, कारण त्याच्या हातून घडणाऱ्या बिल्व पूजनाने आणि नामस्मरणाने त्याची मनोवृत्ती हळूहळू बदलत होती. त्याचे मन हिंसेकडून अहिंसेकडे परावृत्त होत होते. त्यानंतर आणखी एक प्रकार घडला. एकेका प्रहराला एक हरिणी,
एक हरिण व एक हरिणी असे त्या तलावापाशी आले. शिकाराने बाण सज्ज केला की प्रत्येक जण आपापले कर्तव्य पूर्ण करून मृत्यू सामोरे येण्याचे वचन देऊन निघून गेला. अखेर रात्र सरली, दिशा फटफटू लागल्या आणि दिल्या वचनाला जागत तो सर्व मृग परिवार शिकाऱ्यासमोर येऊन उभा राहिला. प्रत्येक जण आपापला धर्म पाळत आधी मला मार, आधी मला मार असे म्हणू लागला. शिकार समोर होती, बाण हातात होता, पण त्या शिकाऱ्याच्या हिंसक वृत्तीत कळत न कळत परिवर्तन झाले होते. बाण सोडून शिकार करून हत्या करायला त्याचं मन तयार होत नव्हतं. हिंसेची जागा आता दया आणि करुणेनं, क्षमेनं घेतली होती. त्याने उलट हात जोडून क्षमा मागत त्या सर्व जीवांना जीवदान दिले आणि त्याच क्षणी आकाशातून एक दिव्य विमान खाली उतरले. त्या विमानातील शिवगणांनी मृग परिवारासह त्या व्याधासह सर्वांनाच शिवलोकास नेले. तो व्याध आणि तो सारा मृग परिवार आजही आपल्याला तारकांच्या रूपाने आकाशात पाहायला मिळतो. शिवनामांचे पूजनाचे परिवर्तनीय महाशिवरात्रीचे महत्व हे असे आहे. अध्याय 2 समाप्त. कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. कथा आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका. चॅनेलवर नवीनच आला असाल तर सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉनवर प्रेस करा. असेच माझ्या बरोबर रहा श्री शिवलीलामृत ऐकण्यासाठी. धन्यवाद.